लिहा बहिःश्वसन व अंतःश्वसन। बहिःश्वसनमधील मुद्दा क्रमांक 1, नाकावाटे वायूंची होणारी अदलाबदल म्हणजे बहिःश्वसन होय। आणि अंतःश्वसनमधील मुद्दा क्रमांक 1, पेशी व उतीद्रव यांच्यामध्ये होणारी वायूची देवाणघेवाण म्हणजे अंतःश्वसन होय। बहिःश्वसनमधील मुद्दा क्रमांक 2, बहिःश्वसनात श्वास घेणे व श्वास सोडणे या प्रक्रियांचा समावेश होतो। अंतःश्वसनमधील मुद्दा क्रमांक 2, अंतःश्वसनात श्वास घेणे व श्वास सोडणे या प्रक्रियांचा समावेश होत नाही। बहिःश्वसनमधील मुद्दा क्रमांक 3, बहिःश्वसनाची प्रक्रिया फुफ्फुसामार्फत घडून येते। अंतःश्वसनमधील मुद्दा क्रमांक 3, अंतःश्वसन शरीरातील ऊतींमध्ये घडून येते। बहिःश्वसनमधील मुद्दा क्रमांक 4, बहिःश्वसनाची प्रक्रिया शरीर व बाह्य पर्यावरण यांच्यामध्ये घडून येते। आणि अंतःश्वसनमधील मुद्दा क्रमांक 4, अंतःश्वसन शरीरातील पेशीस्तरावर घडून येते। बहिःश्वसनमधील मुद्दा क्रमांक 5, बहिःश्वसन ही एक यांत्रिक प्रक्रिया आहे। आणि अंतःश्वसनमधील मुद्दा क्रमांक 5, अंतःश्वसन ही एक रासायनिक प्रक्रिया आहे।